शेवटी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा दिलाच। क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है। देशद्रोही लोकांनी या परिस्थितीचा फायदा घेऊ नये आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी मी राजीनामा देतोय असे शेवटचे शब्द बोलून प्रधान यांनी शिक्षण मंत्री म्हणून आपला निरोप प्रधानमंत्रींकडे सुपूर्द केला। काय गंमत आहे ना, 1997 मध्ये प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात रस्त्यावर आंदोलन होतात। त्यात प्रमुख कार्यकर्ता म्हणून धर्मेंद्र प्रधान दिसतात। काँग्रेसच्या सरकार विरोधात जोरात आंदोलन होतं आणि जवळपास 30 वर्षांनी तेच प्रधान देशाचा शिक्षण मंत्री म्हणून नियुक्त असताना नीट पेपर फुटी विरोधात आंदोलन होतं। तेव्हा प्रधान शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागत होते। आज प्रधानांनाच राजीनामा देण्याची वेळ आली। पण आता पुढे काय? हे पद पुढे कोण चालवणार? फार काळ सस्पेन्स नाही ठेवत, पण आता प्रधानांच्या जागेवर प्रल्हाद जोशींची नियुक्ती केली। प्रल्हाद जोशी हे कन्झ्युमर अफेअर्स, फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशनचे मिनिस्टर आहेत। आता त्यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी शिक्षण मंत्री म्हणून सुद्धा आली। जोशी हे RSS म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि ABVP म्हणजेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या पार्श्वभूमीतून राजकारणात आले। आता जर प्रल्हाद जोशींवर सुद्धा राजीनामा देण्याची वेळ येऊ नये, तर त्यांनी प्रधानांनी केलेल्या चुकांमधून वेळेत शहाणं व्हावं आणि यंत्रणेमधल्या त्रुटींना वेळेत दुरुस्त करावं। देशातील शिक्षण व्यवस्थेवर वारंवार प्रश्न उपस्थित केले जातात। परीक्षा घोटाळे असतील, भरती प्रक्रिया असेल, या सगळ्यात नेहमीच सरकारचा गोंधळ उडलेला दिसतो। अशा परिस्थितीमध्ये जबाबदाऱ्यांचं पिरॅमिड नीट काम करतं का हे बघितलं पाहिजे। जबाबदाऱ्यांचं पिरॅमिड म्हणजे तळाशी असलेल्या कर्मचाऱ्यांपासून ते टोकावर बसलेल्या अधिकाऱ्यांपर्यंत सगळे एकमताने काम करतात का? यामध्ये नक्की कुठल्या पातळीवर भांडं लीक होतंय हे शोधून काढणे ही पहिली पायरी असावी। म्हणूनच एज्युकेशनल रिफॉर्म्स, ज्यामध्ये फ्री एज्युकेशन असेल, स्पर्धा परीक्षा जसे की MPSC, UPSC, तलाठी, नीट, यामध्ये प्रवेश शुल्क कमीत कमी किंवा 0 आकारावा, यासाठी नवीन विधेयक आणण्यावर सरकारचा जोर असायला हवा। जे पेपर प्रक्रियेमध्ये घोळ घालतील त्यांना कठोर शिक्षा आणि मोठा आर्थिक दंड, जेणेकरून प्रत्येकाच्या मनात एक भीती राहील। अजून एक मुद्दा म्हणजे प्रायव्हेट क्लासेसचं वाढतं वर्चस्व देशभर पाहायला मिळतंय। RCC कोचिंग क्लासेस सारखे असे अनेक क्लासेस आहेत जे पैसे देऊन पेपर सुद्धा फोडतात। यांच्यावर सुद्धा वेळेत बंधन आणावे लागतील, कारण हल्ली कोचिंग क्लासेस गॅरंटी घेतात म्हणे तुमचा पोरगा 100% पास होईल। आता ही 100% खात्री नेमकी येतेच कुठून? या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपण नागरिक म्हणून काय करू शकतो? खरं तर 21-22 लाख पोरं नीट परीक्षेला बसतात हे ऐकून मला सुद्धा धक्का बसला। खरंच भारतात करिअरच्या संध्या इतक्या कमी आहेत का? नीटच नाही, पण MPSC असो, UPSC असो, लाखो विद्यार्थी यामध्ये आपल्या जीवनाचे सुवर्ण वर्ष पूर्णपणे झोकून देतात। आता ज्याला स्वतःवर आणि आपल्या अभ्यासावर विश्वास आहे तो व्यक्ती नक्कीच पुढे जातो, पण बहुतांश विद्यार्थी त्याच चक्रात अडकून बसतात। मी असं म्हणत नाही की स्पर्धा परीक्षा दिल्याच नाही पाहिजेत, पण आपल्या आजूबाजूला असलेल्या संधींकडे सुद्धा लक्ष असू द्या ना। अजून एक बाब म्हणजे परीक्षा हे आपलं आयुष्य नाही। परीक्षेत अपयश जरी आलं म्हणून टोकाचं पाऊल उचलणाऱ्या विद्यार्थ्यांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही परीक्षा तुमचं जगणं किंवा मरणं ठरवू शकत नाही। आयुष्य हे एका परीक्षेपेक्षा खूपच मोठं आहे आणि मुळात ह्या प्रायव्हेट क्लासेसला अजिबात बळी पडू नका। प्रत्येकाला वाटतं आपले मुलं डॉक्टर व्हावे, IPS IAS व्हावे, म्हणून तुम्ही प्रायव्हेट कोचिंग क्लासेसला जाऊन त्यांचं ॲडमिशन करता। आता काही क्लासेसवाले तुम्हाला हे सांगतात की इतकी रक्कम भरा, तुमचे मुलं पास करायची जबाबदारी आमची। मग ते पैसे क्लासेसपासून परीक्षेचा पेपर फोडणाऱ्यापर्यंत सहज पोहोचतात। मुळात असे भ्रष्टाचार न करण्याची आपल्यावर सुद्धा एक नैतिक जबाबदारी आहे। प्रधानच्या जागी दुसरं कोणीही मंत्री म्हणून आलं तरी हा गोंधळ पुन्हा होऊ शकतो।
कारण सुरुवात ही आपण आपल्यापासूनच करायला हवी. म्हणजे मंत्र्यांना विचारताना आपल्या मनात कुठलाच संकोच नसतो. तसंच वेळोवेळी आवाज उठवा. जसं CJPने तरुणांसोबत मिळून आवाज उठवला. कारण शांत राहणं म्हणजे अन्यायाला बळी पडणं. पण एक लक्षात असू द्या, आवाज उठवण्याचे सुद्धा काही अलिखित नियम असतात. त्याचं पालन सुद्धा नक्की करा. माझ्या मते धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा येणं खरंच गरजेचं होतं. कारण याचा थेट संबंध अकाउंटेबिलिटी सोबत आहे. जरी प्रधानांनी वैयक्तिकरित्या जाऊन पेपर फोडला नसेल, पण एक जाणीव म्हणून की आपल्या मंत्रालयाखाली या गोष्टी सुद्धा येतात, यावर जर आपण तोडगा नाही काढला तर जनता प्रश्न विचारायला समोर उभी आहे. त्यामुळे आपापल्या परीने प्रत्येक नागरिकाने योग्य मार्गे आणि योग्य वेळेत प्रश्न विचारले तर लोकशाही खऱ्या अर्थाने मजबूत, जिवंत आणि सक्षम बनेल. जय हिंद.